सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूसंदर्भात, दुर्दैवी मृत्यूसंदर्भात सीबीआयने काल एक क्लोजर रिपोर्ट सादर केला अशी बातमी काल रात्री येऊन धडकली आणि कालच दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टामध्ये जी रीट पिटिशन दाखल केली होती त्यांच्या मुलीचा म्हणजे दिशा सालियनचा जो दुर्दैवी मृत्यू झाला होता ती आत्महत्या नसून सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे, या संदर्भात पुन्हा एकदा नव्याने चौकशी करण्यात यावी, पुन्हा एकदा इन्व्हेस्टिगेशन करण्यात यावं आणि त्यामध्ये त्यांनी उभाटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह इतर जणांवरती गंभीर आरोप केले होते। त्या संदर्भातली मुंबई हायकोर्टाने त्या रीट पिटिशनला 2 एप्रिलची तारीख दिली अशी दुसरी बातमी होती। या दोन्ही बातम्या काल एकाच दिवशी आल्या, त्यातली क्रोनॉलॉजी काय आहे हे तुम्ही आणि आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते। हे यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। आणि विनंती आहे, व्ह्यूअर्स वाढतायत, सबस्क्रिप्शन वाढलं पाहिजे, सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत, त्यामुळे सबस्क्रिप्शन वाढण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। 2 दिवसापूर्वी दिशा सालियन हिच्या वडिलांनी सतीश सालियन यांनी आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी मुंबई हायकोर्टामध्ये एक रीट पिटिशन दाखल केली की दिशा सालियनच्या दुर्दैवी मृत्यूचा पुन्हा तपास व्हावा, रिइन्व्हेस्टिगेशन व्हावं आणि त्या रीट पिटिशनमध्ये त्यांनी उभाटाचे नेते आदित्य ठाकरे, दिनो मारियो आणि यांच्यासह त्यांचे काही इतर सहकारी यांची नावं घेतली होती, त्यांच्यावरती गंभीर आरोप केले होते, सूरज पांचोली आणि त्या संदर्भात काल ती पिटिशन दाखल करून घेतल्यानंतर मुंबई हायकोर्टाने त्यांना 2 एप्रिलची तारीख दिली आणि त्याच वेळेला संध्याकाळच्या सुमारास आणखीन एक बातमी येऊन धडकली की सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये सीबीआयने कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे दिशा सालियनच्या प्रकरणातली जी रीट पिटिशन त्याच्या वडिलांनी दाखल केली आहे मुंबई हायकोर्टामध्ये, त्याच्यात त्यांनी आणखीन एक उल्लेख, आणखीन एक मागणी अशी केली होती की दिशा सालियन हिचा मृत्यू आणि सुशांत सिंग याचा मृत्यू या दोन्हीही हत्या आहेत आणि त्यांना एकमेकांशी कनेक्शन आहे, त्या एकमेकांशी कनेक्ट आहेत आणि त्याच वेळेला काल हे सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट सादर केल्याची बातमी येऊन धडकली। मुळातच सीबीआयने जो रिपोर्ट सादर केलेला आहे तो 21 तारीख त्याच्यावरती दिलेली आहे आणि ते फायनल रिपोर्ट असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि ते 2 रिपोर्ट आहेत, एक पाटणा कोर्टामध्ये सादर केलेला आहे आणि एक बांद्रा मुंबईच्या कोर्टामध्ये सादर केलेला आहे। प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पीटीआयच्या बातमीनुसार सीबीआयने काल 2 वेगवेगळे फायनल रिपोर्ट सादर केले, अर्थात त्याच्यावर काल सादर केले, काल ही बातमी येऊन धडकली, पण त्या रिपोर्टवरती तारीख 21 एप्रिल, माफ करा 21 मार्च, मी मगापासून एप्रिल म्हणतोय, चुकीचं बोलतोय, 21 मार्च आहे आणि 21 मार्चला जो फायनल रिपोर्ट, जो क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे ते 2 वेगवेगळे आहेत। एक पाटणा कोर्टामध्ये जो आहे, स्पेशल कोर्टात पाटणाच्या, तो के सिंग, सुशांत सिंग राजपूतचे वडील यांच्या तक्रारी संदर्भातला आहे। त्यांनी जी तक्रार केली होती की रिया चक्रवर्तीनी सुशांत सिंगची एकेकाची प्रेयसी, जे दोघं जण सुशांत सिंग आणि रिया लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, त्या रियानी 15 करोड रुपये सुशांत सिंगच्या खात्यातून काढले होते, हा एक आरोप। आणि दुसरा आरोप होता की रिया चक्रवर्ती हिनेच सुशांतला आत्महत्या करण्यास भरीस पाडले, असा आरोप त्या केसमध्ये, त्या संदर्भात होता आणि त्याच्या संदर्भातला फायनल रिपोर्ट, क्लोजर रिपोर्ट पाटणा कोर्टामध्ये सीबीआयने सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे दोन्ही आरोप केलेले आहेत, 15 करोड रुपये खात्यातनं काढल्याचे, आणखीन आत्महत्या करण्यास भरीस पडल्याचे, या संदर्भातले कुठलेही पुरावे त्यांना मिळालेले नाहीयेत आणि तसं काही घडलेलं नाहीये आणि त्यामुळे हे दोन्ही आरोप त्यांनी खारिज केलेले आहेत, असा फायनल रिपोर्ट पाटणा कोर्टामध्ये सीबीआयने काल सादर केलेला आहे। आणि दुसरा होता बांद्रा मुंबई कोर्टामध्ये, तो असा होता की दिल्लीतले एक डॉक्टर तरुण कुमार
सुशांत सिंग याची बहीण प्रियांका सिंग यांनी काही चुकीची औषधं सुशांत सिंग राजपूतला दिली आणि त्यामुळे सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला, अशी एक दुसरी केस होती जी बांद्रा कोर्टातली होती. आणि बांद्रा कोर्ट विरुद्ध डॉक्टर तरुण कुमार आणि प्रियांका सिंग अशी ती केस होती. त्या संदर्भातलाही एक रिपोर्ट, त्या संदर्भातलाही एक क्लोजर रिपोर्ट, त्या संदर्भातलाही एक फायनल रिपोर्ट सीबीआयनी 21 तारखेच्या पत्रानुसार, त्या रिपोर्टनुसार काल सादर केलेला आहे. कालची ती तारीख आहे त्याच्यावरती, पण त्या रिपोर्टवरती तारीख आहे ती 21 मार्चची आहे. काल 22 मार्च होती. हे लक्षात घ्या मित्रांनो. 2 दिवसापूर्वीच दिशा सालियन हिचे वडील मुंबई हायकोर्टात जातात. मुंबई हायकोर्टामध्ये त्यांची रिट पिटिशन काल दाखल करून घेतली जाते. त्यांना 2 एप्रिल ही तारीख मिळते. मी जे म्हटलेलं आहे थंबनेलमध्ये क्रोनॉलॉजी आपण समजून घेतली पाहिजे. आणि लगेचच 2 वेगवेगळ्या केसच्या संदर्भामध्ये सीबीआयचा फायनल रिपोर्ट, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट एक पाटणा हायकोर्टात म्हणजे पाटणा स्पेशल कोर्टात जातो आणि एक बांद्रा मुंबईच्या कोर्टामध्ये येतो. जे दोन्ही कुठल्या कुठल्या केसेस होतात त्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अर्थात काही महत्वाच्या आणि मोठ्या ऍडव्होकेट्सशी मी आज दिवसभरात बोललो. 2-3 ऍडव्होकेट्सशी बोललो. त्यांनी मला जे काही सांगितलं ते मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे 14 जून 2020ला सुशांत सिंग राजपूत याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यानंतर जवळपास 4.5 महिन्यांनी ती केस सीबीआयकडे सोपवण्यात आली आणि आता जवळपास 4.5 वर्षानंतर फायनल रिपोर्ट सीबीआयनी सबमिट केला. जसा तो मुंबईला बांद्रा कोर्टात केला तसाच तो पाटणा कोर्टात केला. 2 वेगवेगळ्या केसच्या संदर्भात केला. तरी देखील या केसचा जो ज्याला म्हणता येईल की मूळ गाभा जो आहे तो सुशांत सिंग राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूच्या संदर्भात आहे. मुळातच त्यातल्या एकांशी मी बोललो असं ते मला म्हणाले की सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झालेला आहे, ती हत्या आहे की आत्महत्या आहे, पण यापैकी काहीतरी एक झालेलं आहे ना. अपघात असेल तर तो अपघात आहे का? तर जे काय असेल ते लवकरात लवकर सिद्ध होणं याच्यामध्ये गरजेचं आहे. याचं कारण असं ही हाय प्रोफाईल केस आहे आणि त्यामुळेच याला वेगवेगळे कंगोरे देखील आहेत. आणि मी त्यांना म्हटलं की साहेब याच्यामध्ये क्रोनॉलॉजी काही दिसतेय, तर ते मला म्हणाले की बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, आणि त्यासाठीच या केसचा निकाल फास्ट ट्रॅकवरती घेऊन लवकरात लवकर लावणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. पण त्याच्यामध्ये जर का काही राजकारण झालं नाही, याला काही राजकारणाची किनार नसेल तर हे निकाल लवकर लागतील. नाहीतर मी परवाच्या ज्या व्हिडिओमध्ये म्हटलंय तसंच होऊ शकतं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, ती देखील किनार या दोन्ही केसेस आत्ता ओपन व्हायला असू शकते का हे येणारा काळ आपल्याला सांगणारच आहे. मुळात लक्षात घ्या मित्रांनो, फायनल रिपोर्ट आला, क्लोजर रिपोर्ट आला म्हणजे सगळं संपलंय अशातला काही भाग नाही. असूही शकतं, केस क्लोजही होऊ शकते. पण 2 महत्वाची ज्या केसेस देशभरात गाजल्या होत्या त्यातली एक केस होती आरुषी तलवार हत्याकांडाची. सीबीआयनी त्याच्यामध्ये देखील असाच एक फायनल रिपोर्ट, क्लोजर रिपोर्ट सादर केला होता, पण कोर्टाने तो रिजेक्ट केला. आणि तो रिजेक्ट केल्यानंतरच स्वतःहून कॉग्निजन्स घेऊन ती केस पुन्हा चालवायला सांगितली आणि त्याच्यामध्ये अरेस्ट वॉरंट देखील काढले. आणि दुसरी एक केस होती ती जस्टिस निर्मल यादव यांच्या संदर्भातली. सीबीआयने त्या केसमध्ये कागदपत्र फाईल केली, पण कोर्टाने ती रिजेक्ट केली आणि परत त्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितले. आणि मग सीबीआयने परत जस्टिस निर्मल यादव यांची केस इन्व्हेस्टिगेट करायला घेतली, चार्जशीट दाखल केली. तर थोडक्यात काय तर फायनल रिपोर्ट आल्यानंतर, क्लोजर रिपोर्ट आल्यानंतर ती केस संपतेच किंवा त्या केसचा निकाल लागलेला असतो असं काही होत नाही. याचं कारण असं आहे, हे जे 2 एक बांद्रा कोर्टामध्ये आणि पाटणा कोर्टामध्ये जी 21 मार्चच्या तारखेला लिहिली गेलेली जो रिपोर्ट होता जो काल सादर केला 22 मार्चला, त्या संदर्भामध्ये तिथे असं म्हटलेलं आहे पीटीआयच्या रिपोर्टनुसार, आणि मी पण ते वाचलं, फर्दर ऑर्डर या दोन्ही संदर्भातल्या 8 एप्रिलला प्रामुख्याने बांद्राच्या मध्ये जी बांद्रा कोर्टामध्ये जे फायनल रिपोर्ट सादर केला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं त्यांनी की फर्दर ऑर्डर याच्यामधली जी आहे ती 8 एप्रिलला देण्यात यावी.
जे डॉक्टर तरुण कुमार आणि सुशांतची बहीण प्रियांका सिंग यांच्या संदर्भातली जी केस होती त्यामध्ये, आणि दुसरं असं पाटणा कोर्टामध्ये सादर केलेला रिपोर्ट आणि कालचा रिपोर्ट यामध्ये जर सुशांत सिंग याच्या वडिलांना के सिंग यांना जर असं वाटलं, त्यांच्याकडे ही कॉपी एक देणं एकतर मुळात बंधनकारक आहे, त्यांना कदाचित ती आतापर्यंत मिळालेली देखील असू शकते, आणि त्याच्यानंतर त्यांना जर असं वाटलं की आपण याच्यामध्ये एक प्रोटेस्ट पिटिशन दाखल करू शकतो, तर ते याच्यामध्ये एक प्रोटेस्ट पिटिशन दाखल करू शकतात. आणि त्यामुळेच हा जो काही फायनल रिपोर्ट दिलेला आहे, क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे, ते दिलं म्हणजे सगळं संपलेलं नाहीये. मी ज्यांच्याशी बोललो त्यांनी मला असं सांगितलं की जर का प्रोटेस्ट पिटिशन यांनी परत दाखल केली, के सिंग दाखल करतील की नाही हा विषय नंतरचा, असं ते मला सांगत होते. पण ॲडव्होकेट निलेश ओझा जे दिशा सलियन हिच्या वडिलांचे देखील वकील आहेत आणि त्यांची जी संस्था आहे ते देखील याच्यामध्ये प्रोटेस्ट पिटिशन दाखल करू शकतात. त्यामुळे जर का प्रोटेस्ट पिटिशन दाखल झाली तर ही केस पुन्हा चालेल. जर कोर्टाने ती मान्य केली तर ही केस पुन्हा चालेल, त्याच्यामध्ये पुन्हा इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं. आणि दुसरा राहिला प्रश्न, 2 एप्रिलची तारीख दिशा सलियनच्या रीट पिटिशन तिच्या वडिलांनी सतीश सलियन यांनी दाखल केली आहे त्या संदर्भातला. त्यांनी जी मागणी केलेली आहे रिइन्व्हेस्टिगेशनची, त्यामध्ये त्यांनी आणखीन एक मागणी केलेली आहे की सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू आणि दिशा सलियनचा मृत्यू हे दोन्ही कनेक्टेड विषय आहेत, दोन्ही कनेक्टेड गुन्हे आहेत. आणि जर का ती गोष्ट 2 एप्रिलच्या सुनावणीमध्ये मान्य केली गेली तर पुन्हा सुशांत सिंग राजपूतचा देखील मृत्यू संदर्भातली, त्या घटनेसंदर्भातली, त्या गुन्ह्यासंदर्भातली चौकशी पुन्हा एकदा सुरू होऊ शकते, त्याची तपासणी पुन्हा एकदा केली जाऊ शकते, असं आज त्यांनी मला सांगितलं. लक्षात घ्या, काल हे सगळं आल्यानंतर, क्लोजर रिपोर्ट, फायनल रिपोर्टचा बातमी आल्यानंतर अनेक माध्यमांनी त्या संदर्भातल्या बातम्या चालवल्या. अशाच बातम्या 2022ला देखील चालवल्या गेल्या होत्या, जेव्हा सीबीआयने आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली, अशा या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. पण तातडीने दुसऱ्या दिवशी सीबीआयनी एक प्रेस नोट काढली आणि सीबीआयनी त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की एसएसआरची म्हणजे सुशांत सिंग राजपूतची केस आणि दिशा सलियनच्या केसमध्ये काही कनेक्शन आहे का, एवढ्याच संदर्भात आम्ही दिशा सलियनच्या संदर्भातली चौकशी केली होती. हा जो रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांना दिशा सलियनच्या केसमध्ये क्लीन चिट मिळाली अशा बातम्या माध्यमांनी चालवत्या, तर तसं काही नाहीये. याचं कारण असं, दिशा सलियनच्या केसमध्ये सीबीआयनी अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवातच केलेली नाही. ती जी होती गोष्ट 2022 साली, ती फक्त एसएसआरच्या संदर्भात होती आणि त्यावेळेला एसएसआर आणि दिशा सलियन या दोन्ही केसमध्ये काही कनेक्शन आहे का, एवढ्यापुरता मर्यादितच आम्ही दिशा सलियन हिची केस तपासलेली आहे. आणि त्यामुळे सीबीआयने दिलेल्या प्रेस नोटमध्ये असं स्पष्ट म्हटलं होतं की क्लीन चिट देण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही. आणि म्हणूनच दिशाच्या वडिलांनी जे सांगितलेलं आहे, जी मागणी केलेली आहे की तो आत्महत्या नसून सामूहिक बलात्कार आहे आणि नंतर खून झालेला आहे, ती केस, ती त्यांची रीट पिटिशन मुंबई हायकोर्टाने दाखल करून घेतलेली आहे. त्याच्यासाठी 2 एप्रिलची तारीख दिलेली आहे. पण 2 एप्रिलची तारीख जेव्हा काल देण्यात आली त्याच दिवशी सीबीआयचा फायनल रिपोर्ट, क्लोजर रिपोर्ट येतो, त्याच्या बातम्या झळकतात माध्यमांमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी काही वृत्तपत्रांमध्ये, मी मुद्दामून काही वृत्तपत्र म्हटले, सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आज त्या बातम्या आलेल्या नाहीयेत, काही वृत्तपत्रांमध्ये आल्या. त्यामुळे ते जे वकील मला म्हणत होते की तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, क्रोनॉलॉजी याच्यामधली वेगळी असू शकते, असेलच असं नाही, असू शकते. ती काय असू शकते हे जाणकारांना कळू शकतं, असे देखील ते मला म्हणाले. त्यांनी भरपूर काही गोष्टी सांगितल्या. या संदर्भातल्या जशा जशा गोष्टी उलगडत जातील, जसजशी ही केस पुढे जाईल, जर का ती चालली तर आपण वेगवेगळे व्हिडिओ करणार आहोत, तेव्हा मी आणखीन काही डिटेल्स गोष्टी तुम्हाला सांगेन. पण जे मी माझ्या परवाच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की याचा लॉजिकल एंड काही होणार आहे का, की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, जी मुंबई महानगरपालिका 70,000 कोटींची आहे,
ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, त्या अनुषंगाने येणारे इतर काही गणित, राजकीय गणित, आर्थिक गणित, जी काही राजकीय समीकरणं त्यापुरताच मर्यादित हे राहणार आहे का? दोन्ही बाजू याच्यामध्ये बोलल्या जात आहेत. दिशा सालियानला आणि सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. तशीच आणखीन एक दुसरी बाजू देखील बोलली जाते की जाणून बुजून उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना याच्यामध्ये अडकवलं जात आहे. जर ते तसं नसेल तर गेली 2.5 वर्ष महायुतीचं सरकार होतं, तेव्हा एसआयटीनी चौकशी जी सुरू केली होती त्याचे रिपोर्ट अजूनपर्यंत का दिले गेले नाहीत आणि एसआयटीचे रिपोर्ट अजूनपर्यंत का दिले गेलेले नाहीत हे असं जी काही लोक बोलत आहेत. तसंच हा प्रश्न काल सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी देखील विधानसभेत आणि विधान परिषदेत विचारला होता. आणि म्हणूनच काल ज्या 2 घटना घडलेल्या आहेत, दिशा सालियानच्या रिट पिटिशन तिच्या वडिलांनी केली, त्यांना 2 एप्रिलची तारीख मिळणं आणि त्याच वेळेला त्याच दिवशी सीबीआयनी पाटणा स्पेशल कोर्टामध्ये आणि मुंबईला बांद्र्याच्या कोर्टामध्ये 2 फायनल रिपोर्ट, 2 क्लोजर रिपोर्ट सादर करणं. यामागची गणितं काय आहेत, यामागचं राजकारण काय आहे, यामागचे योगायोग काय आहेत, यामागची क्रोनॉलॉजी काय आहे, हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपल्याला कळणार आहे. मुळातच 2 एप्रिलला काय होतं याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे आणि मग 8 एप्रिलला जी बांद्रा कोर्टासाठी फायनल रिपोर्ट दिले त्याच्या ऑर्डर, फर्दर ऑर्डरसाठी असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, ते देखील आपल्याला कळणार आहे. तेव्हा आज इथेच थांबतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्सच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. या संदर्भामध्ये अनेक जण मला व्हॉट्सअपवरती काही मेसेजेस करतायत, काही गोष्टी सांगतायत. ज्या गोष्टी व्हॉट्सअपवर सांगण्यासारख्या आहेत त्या तुम्ही व्हॉट्सअपवरती मला सांगाच, त्याबद्दल काही हरकत नाही. पण काही गोष्टी तुम्ही मला ज्या म्हणाल्यात त्या कमेंट्स म्हणून देखील योग्य मला वाटल्या, त्या तिथे कमेंट्स म्हणून देखील दिल्यात तरी चालणार आहे. त्याचप्रमाणे ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत आणि म्हणूनच व्ह्यूअर्स वाढत आहेत, पण सबस्क्रिप्शन नक्की वाढवा, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रमंडळींना हे व्हिडिओ फॉरवर्ड करत जा. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.